चला सगळ्यांनी पटापट लाईव्ह यायचंय. चला पटापट या. काल आपण आर्टिकल शिकलो होतो, आज आपण आर्टिकल्स चे शिकलेले 50 टॉप क्वेश्चन घेणार आहोत. पटापट सगळ्यांनी यायचं आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर असेल तर कन्फर्मेशन द्या. यस सर, यस और नो. चला पटापट या. ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? आपण काल जे आपण आर्टिकल शिकलो त्याच्यावरती येणारे टॉप 50 क्वेश्चन, टॉप 50 क्वेश्चन घेणार आहोत. कुठले टॉप 50 क्वेश्चन आपण घेणार आहोत. चला ऑल क्लिअर कल्याणी मॅडम. चला ओके, पहिलाही आन्सर आ गया. यस करेक्ट. काल आपण शिकलो होतो की अँड द कोठे वापरायचा आणि कोठे नाही वापरायचा. मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये रिव्हिजन देतो. बघा आणि अँड, बघा आणि अँड हा आर्टिकल जो आहे एक वचनी सामान्य नामासमोर वापरला जातो. एक वचनी मोजता येणाऱ्या ए आणि अँड. मग याची सुरुवात कशाने होते? वॉवेल्सने होते, वॉवेल्सनी. आणि याची कशी होते? कॉन्सनंटने होते, कॉन्सनंटने होते. पण हे कसे पाहिजे? एकच वचनी पाहिजे, एकच पाहिजे, अनेक नाही पाहिजे. हा. आणि अपवाद काय की आणि अँड हा अनकाउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउनच्या समोर येत नाही, अनकाउंटेबल नाउनच्या समोर येत नाही, जस्ट काउंटेबल नाउनच्या समोर येतो. यस. आणि हा द आर्टिकल्सचे पण आपण 7 रूल्स बघितले, कोणत्या ठिकाणी वापरता येतो, कोणत्या ठिकाणी वापरता येत नाही. चला आता आजचा पहिला क्वेश्चन पटापट सगळ्यांनी सांगा. ही इज, आपण बघा, ही इज डॅश क्लेवरर, क्लेवरर ऑफ द टू. बघा जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री असते, सुपरलेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री असते, त्यावेळेस कोणता द हा आर्टिकल्स वापरला जातो. कालचा रूल्स बघितला होता आपण द आर्टिकल्सचा. मग काय बघा, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट, हे काय ह्या डिग्री आहेत. मग इथे काय येणार आहे? अ येणार आहे का, द येणार आहे का, अँड येणार आहे का, नो आर्टिकल्स येणार? पटापट सांगा. पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? ही इज डॅश क्लेवरर ऑफ द टू. दोघांमध्ये तो काय हुशार आहे? काय येणार आहे? यस, द येणार आहे. जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री असते, सुपरलेटिव्ह डिग्री किंवा कंपॅरेटिव्ह डिग्री असते, त्यावेळेस द हे आर्टिकल्स वापरले जाते. बघा यस, सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, क्लिअर आहे का? व्हेरी गुड संदेश मेश्राम, जयपाल राक्षस, व्हेरी गुड. 50 सेकंड क्वेश्चन घ्या. आजचे आपले 50 क्वेश्चन आहेत. किती क्वेश्चन आहेत? 50 क्वेश्चन्स आहेत आपल्याकडं. आणि पटापट क्वेश्चन्स प्लस कन्सेप्ट शिकून घेऊ. हा, इट इज डॅश युनिफॉर्म पॉलिसी. बघा ए, ई, आय, ओ, यू हे काय आहेत? वॉवेल्स आहेत. पण याचा साऊंड कसा येतो? कॉन्सोनंट सारखा. म्हणून तिथे काय वापरलं जातं? पटापट घ्या. इट इज डॅश युनिफॉर्म पॉलिसी. काय ना रे? काय येतं? यू. बघा यू, हा यू उच्चार बघा काय सारखा, तो व्यंजनासारखा होतो. म्हणून तिथे काय येणार आहे? अ युनिफॉर्म पॉलिसी. अँड येणार नाही. ओके, क्लिअर आहे का? 50 क्वेश्चन आहेत आपल्याला घ्यायचे आहेत. टेक नेक्स्ट क्वेश्चन. देर इज द डॅश ग्रेट डील ऑफ कन्फ्युजन हियर. देर इज डॅश अ, द का अँड का नो आर्टिकल नीडेड? There is just moment, मला चेक करू द्या. बॅक लाईट काय ना रे? ठीक आहे, ब्लर दिसतंय का? जस्ट मोमेंट. काय ना रे? देर इज डॅश ग्रेट डील ऑफ. यस, डिफिनाइटचं काय? देर इज द ग्रेट
द ग्रेट डील, काय म्हणतो द ग्रेट खूप, डील ऑफ कन्फ्युजन आहे, काय येणार आहे द येणार आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड कल्याणी मॅडम, राक्षस, जयपाल, जय. पुढचा घ्या बघा. ऍट लास्ट डॅश जस्टिस हॅज बीन डन टू द अक्युज्ड. बघा जेव्हा भाववाचक नावं असतात, जेव्हा भाववाचक नावं असतात त्यावेळेस कुठलंच आर्टिकल्स वापरल्या जात नाही. ऍट लास्ट डॅश द जस्टिस अँड जस्टिस का, नमस्कार गोपालजी, काय येणार आहे देअर ऍट लास्ट डॅश जस्टिस हॅज बीन डन. बघा भाव, ऑनेस्टी, पॉवर्टी, जस्टिस, ज्यावेळेस काय असतात भाववाचक नाव असतात त्यावेळेस कोणतं आर्टिकल्स वापरलं जातं? न्याय, काय येणार पटापट सांगा. देअर इज, पटापट सांगा काय येणार आहे. ओके सांगा रे पोरांनो काय येणार आहे. क्या आएगा पटापट बताओ. ज्यावेळेस भाववाचक नावं वगैरे वापरल्या जातात त्यावेळेस कुठलं आर्टिकल येतं? कुठलंच आर्टिकल येत नाही. नो आर्टिकल्स येतं. काय येतं? नो आर्टिकल्स नीडेड. नो आर्टिकल्स नीडेड. व्हेरी गुड. पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 5. दिस इज द डॅश बॉय whom I saw yesterday. काय बघा, दिस इज डॅश बॉय. बघा सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी कॉमन नेमवर कोणतं आर्टिकल्स वापरलं जातं? दिस इज डॅश बॉय whom I saw yesterday. दिस इज अ गर्ल. दिस इज अ, पटापट सगळ्यांनी लाईक करायचंय. लाईक करा रे बाळांनो, शेअर करा, सबस्क्राईब करा. काय येणार आहे? सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी द हे आर्टिकल्स वापरलं. दिस इज द गर्ल. दिस इज अ स्कूल वेअर आय लर्न. दिस इज द बॉय. दिस इज अ सिटी. येस, हाच तो मुलगा आहे ज्याला मी काल पाहिलं, म्हणून काय आहे दिस इज द बॉय. ओके, जोर देऊन बोलण्यासाठी हाच तो मुलगा आहे, हीच ती गाडी आहे, हाच तो माणूस आहे. ओके, पुढचा क्वेश्चन घ्या. माय एल्डर ब्रदर इज डॅश MA वेअर आय एम अ BA. बघा माय एल्डर ब्रदर इज डॅश MA वेअर ॲज, बघ काय येणार आहे बघा. एम काय आहे? कॉन्सोनंट आहे, पण उच्चार कशासारखा आहे? वॉवेल सारखा आहे, वॉवेल सारखा, म्हणून काय येणार आहे? एन MA. काय येतं? एन MA. येस, माय एल्डर ब्रदर इज एन MA, एन MCOM, एन MBA, SP, एन SP. येस, उच्चार कशासारखा आहे? परफेक्ट, परफेक्ट. येस येस स्वाती मॅडम. एन MA, एन MCOM, एन MBA, एन MBBS, उच्चार. ओके, मग काय येणार आहे? एन. चला पुढचा क्वेश्चन घ्या. जर सेशन आवडतं तर पटापट सगळ्यांनी लाईक करायचंय, शेअर करायचंय. लाईक करा पोरांनो, बाळांनो लाईक करा. बघा लाला लजपत राय इज डॅश लायन ऑफ द पंजाब. जेव्हा एखाद्या बघा एका वाक्यामध्ये दोन विशेष नामं आले असतील आणि त्यानंतर बघा शहराचं किंवा देशाचं नाव वापरलं असेल, काल आपण रूल बघा एकाच वाक्यामध्ये दोन विशेष नाम आलं बघा. लाला लजपत राय विशेष नाम आहे आणि पंजाब पण काय विशेष नाम आहे, आलं की नाही? तर त्यावेळेस काय वापरलं जातं? लाला लजपत राय इज डॅश लायन ऑफ पंजाब. का द? कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर पाहून घ्या, तुमचे 2 मार्क फिक्स झाले, 2 ते 3 मार्क. काय येतं? यस, द. ओके, द येतं. रूल बघा आठवतो तुम्हाला? द वाक्यामध्ये सांगितलं एकाच वाक्यामध्ये दोन विशेष नामं दिली असतील त्यानंतर शहराचा किंवा देशाचा उल्लेख केला असेल तर त्या समोर काय येतो? द हा आर्टिकल्स वापरला जातो. मग लाला लजपत राय काय आहे? लायन सांगितलं, पण काय बघा इथं दिलंय पंजाब, काय राज्य आहे, म्हणून काय द हा आर्टिकल्स वापरला जातो. ऑफ द च्या अगोदर पण द येतो. व्हेरी गुड. बघा ही रोट डॅश 1 ऍक्ट प्ले. बघा ओ काय आहे? वॉवेल्स आहे, वॉवेल्स. काय? वॉवेल्स आहे, पण उच्चार काय सारखा आहे? कोण येतं मॅडम? गुड आफ्टरनून नीलेश जी. यस, कहाँ पे तुम नीलेश जी? कहाँ पे थे भाई और बहनों? तुम कहाँ पे थे? सब आ गए क्या? चलो सब आ गए. ही रोट
बघा वन, वन काय आहे, वन आपला काय आहे, वॉवेल्स आहे, पण उच्चार बघा व व वन, बघा उच्चार कशामध्ये वन, बघा ओन होत नाही ना, वन वन म्हणून काय नाही, ही रोट डॅश काय येणार आहे, वन ऍक्ट प्ले म्हणजे ड्रामा, मग द येत नाही, ॲन पण येत नाही, काय येतो अ वन ऍक्ट प्ले, काय येतं यस सिंगुलर पाहिजे, आलं का, वन ऍक्ट प्ले, बघा वन वन म्हणजे एक, आणि उच्चार कसा आहे यस, कॉन्सोनंट सारखा आहे. पुढे घ्या 9 नंबर क्वेश्चन घ्या. इट इज द लवली लिरिक्स, बघा पोएट्री ऑफ वे, बघा ऑफ ऑफ ऑफच्या नंतर बघा जस्ट सांगितलं, मला कोणी सांगितलं होतं, आय थिंक माझ्या हिशोबाने ऑफच्या नंतर कुठलं आर्टिकल येतं, ऑफच्या नंतर कुठलं आर्टिकल येतं, व्हेरी गुड, काय येतं ऑफ द, यस काय येतं, कालच रूल, इट इज द लवली लिरिक्स ऑफ द वेदास, यस ऑफ द च्या नंतर काय द येतं, चला पुढचा क्वेश्चन घ्या. अवर ऑफिस एम्प्लॉईज हॅव फॉर्म, बघा युनियन, बघा युनियन, यू काय आहे वॉवेल्स आहे, बघ साऊंड कसं आहे कॉन्सोनंट आहे, कसं आहे कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट, मग काय येणार आहे अवर ऑफिस एम्प्लॉईज हॅव फॉर्म, उच्चार बघा कसा यूचा आहे, यू यू, मग काय येणार आहे द अँड का अ, सगळ्यांनी सांगायचंय पटापट घ्या, भावांनो बहिणी लाईक करा रे, लाईक करा रे, तुम्हाला सांगायला लागतं यार. अ युनियन, काय अ युनियन, व्हेरी गुड वनिता मॅडम, व्हेरी गुड व्हेरी गुड. का जर काल ज्यांनी मला सेशन केलं असेल आर्टिकल त्यांचे 2 मार्क फिक्स झालेले आहेत. आले का 10 प्रश्न, मला सांगा 10 पैकी 10 कोणाचे राईट आले, 10 पैकी 10 कोणाचे राईट आले, 10 आउट ऑफ 10 कोणाचे आले, यस थँक्यू गोपालजी, 10 पैकी 10, व्हेरी गुड कल्याणी मॅडम. आता 50 बघा, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ, आय वुड लाईक टू टेल यू, बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. आता 10 पैकी 10 कोणाचे किती आले, व्हेरी गुड जयपाल 8 आलेत, पटापट सांगा 10 पैकी 10 कोणाचे आलेत, किती आलेत, कॉमेंट युअर स्कोर, पटापट कॉमेंट्स युअर स्कोर, पटापट सांगा 5 10 7 8 किती आले, याच्यानंतर लक्षात ठेवा अँड ऑनेस्ट, ओके. टेक नेक्स्ट क्वेश्चन, यू शुड फिनिश युअर वर्क आर, बघा चला पटापट घेऊ गोपालजी, ओके नो बात, चलो नो वरीज, ट्राय युअर बेस्ट. काय येणार आहे यू शुड फिनिश युअर वर्क डॅश आ, बघा आर काय येणार आहे, बघा हाव एचचा साऊंड, बघा एच काय आहे कॉन्सोनंट आहे, पण साऊंड कसा आहे वॉवेल सारखा आहे, वॉवेल सारखा, म्हणून बघा एचचा साऊंड येत नाही, हवर नाही, ते आर आहे, काय हवर नाही आर आहे, आर, ओके, म्हणून तिथं काय येणार आहे एन आर. आता मला सांगा इथं जर आता असं दिलं समजा, त्याने इथं हार्स आर दिला आणि इथं आर्स, इथं कोणतं आर्टिकल येईल, पटापट सांगा इथं कोणतं आर्टिकल्स येईल, इथं बघा आता म्हटलं मी आर्स, इथं कोणता येईल आर्स, अनेक क्वेश्चन केले मी, आता कुठला आर्टिकल येईल इथं अ अँड द, कुठला येईल इथं तर ॲन येईल, पण आता मी इथं लिहिलं रे बाळांनो, मी इथं लिहिलं बघा आर्स, चला कुठला आर्टिकल येईल, नो आर्टिकल, व्हेरी गुड, ऐकलं का, अनेक वचनीच्या समोर ए आणि ॲन हा आर्टिकल येत नाही, एक वचनी असो की अनेक वचनी असो त्यासमोर द हा आर्टिकल्स वापरला जातो, जस्ट कीप इन माइंड, नो आर्टिकल येईल जर असला तर, ओके, पण इथं आपला याच्या हिशोबाने ॲन आला. पुढचा क्वेश्चन आहे, लेट अस डिस्कस डॅश मॅटर सिरियसली, लेट अस डिस्कस डॅश मॅटर सिरियसली, काय येणार आहे, घ्या पटापट, लेट अस, चला पटापट काय येणार आहे सांगा, लेट अस डिस्कस अ मॅटर का द मॅटर, जोर देऊन बोलण्यासाठी बघा लेट अस डिस्कस,
जोर देऊन आपण बघा लेट, चला करू आपण, चला जाऊ आपण, चला आपण खाऊ आपण, जोर देऊन बोललं ते, जोर देऊन बोल, सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी सुद्धा द हे आर्टिकल्स वापरलं जातं. लेट डिस्कस, आपण चला, लेट्स फाईट, लेट्स प्ले द गेम, लेट्स अस डिस्कस द मॅटर्स, सामान्य नामावर जोर देऊन बोलण्यासाठी रूल आहे द या आर्टिकलचा. यस, लेट अस प्ले, ऐकलं का? टेक नेक्स्ट क्वेश्चन. शी इज सफरिंग फ्रॉम स्मॉल पॉक्स, बघा चिकनगुनिया, स्मॉल पॉक्स, बघा रोगांच्या बिमाऱ्यांच्या नावासमोर कुठलंच आर्टिकल येत नाही, हे काल आपण शिकलेलो आहे. क्वेश्चन नंबर 13. शी इज सफरिंग फ्रॉम अन का द, रोगांच्या नावासमोर कुठलंच आर्टिकल येत नाही. बघा स्मॉल पॉक्स म्हणजे काय, चिकनगुनिया, येत नाही, मग काय, नो आर्टिकल नीडेड. मग मला सांगा, द कॅन्सर होईल का, टीबी होईल का, नाही. रोगांच्या, कफ खोकला यांच्या समोर, रोगांच्या नावासमोर कुठलंच आर्टिकल येत नाही. जस्ट कीप इन माइंड. ओके, चलो व्हेरी गुड. डॅश डॅश होली इज माय फेवरेट फेस्टिवल. सणांच्या बघा फेस्टिवलच्या नावासमोर सुद्धा कुठलंच आर्टिकल येत नाही, फेस्टिवलच्या नावासमोर सुद्धा कुठलंच आर्टिकल येत नाही. डॅश होली इज माय फेवरेट फेस्टिवल. द अँड कुठलं येणार आहे पटापट सांगा. कुठलं, द दिवाळी कधी ऐकलं का, द ख्रिसमस कधीच नसतं, द गुढीपाडवा कधीच नसतं, द मकर संक्रांती कधीच नसतं. सणांच्या नावा अगोदर सुद्धा कुठलंच आर्टिकल्स वापरले जात नाही, म्हणून काय येणार आहे, यस, नो आर्टिकल. काय आहे, नो आर्टिकल, कुठलंच आर्टिकल. बघा रोगांच्या नावासमोर सुद्धा कुठलंच आर्टिकल वापरले जात नाही. ओके, जस्ट कीप इन माइंड. पुन्हा मॅडम गुड आफ्टरनून. चला, ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी पटापट लाईक करायचंय, शेअर करायचंय. हे मी तुम्हाला सांगायला नाही पाहिजे, कारण की तुम्ही आपली फॅमिली, वी आर फॅमिली. पुढे घ्या. क्वेश्चन नंबर 15. द पार्क हॅज फॅसिलिटीज फॉर डॅश फिजिकली चॅलेंज टू मूव्ह अराउंड विथ, बघा फिजिकली चॅलेंज, द पार्क हॅज फॅसिलिटीज टू फॉर अ फिजिकली फी, बघा एफ एफ सॉरी पी काय आहे, हा कॉन्स्टंट आहे, काय येणार आहे, फॉर द फिजिकली, म्हणजे त्यांनी जोर कशा, काय येणार इथे पटापट सांगा. यस, कोणासाठी म्हणता येते, त्यांनी उल्लेख केला बघा एखाद्या ग्रुपचा, बघा एखाद्या ग्रुपचा किंवा प्रतिनिधी, बघा फिजिकली चॅलेंज म्हणजे अपंग, राक्षस बाळा. बघा मी मान्य करतो की हा कॉन्स्टंट आहे, पण एक रूल सांगितला होता एखाद्या ग्रुपचं वगैरे बघा आपण अपंग लोकांसाठी, हा काय झाला, एक वर्ग झाला. डॉल्फिन बघा आपण बोललो होतो, कुत्रा एक अॅनिमल आहे, माणूस एक ग्रीडी आहे. कसं आहे, आपण ज्यावेळेस बोललो होतो ज्यावेळेस एखाद्या वर्गाबद्दल जर उल्लेख होत असेल त्यासमोर द हा आर्टिकल्स वापरला जातो. द पार्क हॅज फॅसिलिटी फॉर द, बघा फॉर द फिजिकली चॅलेंज मूव्ह अराउंड विथ इज. यस, समूह किंवा वर्ग असेल त्यावेळेस काय आपल्याला द हा आर्टिकल्स वापरला जातो. ओके, चलो पुढे घ्या. ही मेट विथ ऍक्सिडेंट टुडे, बघा ए ई आय ओ यू एक आहेत, वॉवेल्स आहेत, आणि उच्चार पण कसा होतो, ही मेट विथ डॅश ऍक्सिडेंट टुडे, त्याचा आज ऍक्सिडेंट झाला. बघा ऍक्सिडेंट उच्चार पण ऍक्सिडेंट. व्हेरी गुड व्हेरी गुड. काय ना रे, सही जा रे वनिता, पूनम, गोपाल, जय, सही जा रहे हो. ही मेट विथ एन ऍक्सिडेंट, काय एन ऍक्सिडेंट, वॉवेल्स पण आहे, उच्चार पण आहे, साऊंड पण आहे. चलो सब आहे सब आहे. पुढचा क्वेश्चन घ्या. वी व्हिजिटेड, बघा हिमालयाज लास्ट इयर, नद्यांच्या पर्वतांच्या नावासमोर कुठलं आर्टिकल वापरलं जातं, पटापट घ्या. वी व्हिजिटेड डॅश हिमालयाज लास्ट इयर, बघा पर्वतांच्या, यस काय येतं, द हिमालयाज, काय येतं,
द हिमालयाज. व्हेरी गुड, हुशार झाले यार पोरं. द गंगा. चलो, टेक अ नेक्स्ट क्वेश्चन. शी स्पेंट डॅश आर वेटिंग फॉर हिम. पटापट घ्यायचं आहे. शी स्पेंट काय ना रे, आर. आर हवर नाही आहे. एच काय कॉन्सोनंट आहे, पण साऊंड काय वॉवेल्सचा आहे. ऐकलं. आणि तास म्हटलं, एकच तास. शी स्पेंट ॲन आर वेटिंग फॉर हिम. तिने बघा 1 तास त्याची वाट बघितली. यस, वेरी गुड, सब सही जा रहे हो. समझ में आ रहा है क्या? आता बघा, हा कन्फ्युजिंग आहे. वी हॅव बॉट डॅश LCD टेलिव्हिजन सेट. बघा, एल काय आहे? चला, वी हॅव बॉट डॅश LCD टेलिव्हिजन सेट. वाटलंच मला. सही जवाब. बघा, LCD. बघा, LCD. उच्चार बघा, उच्चार. साऊंड बघा. फोकस ऑन साऊंड. काय ना रे? एक्झॅक्टली, LCD. बघा, LCD आणि लॅम्पला बघा उच्चार. लॅम्प. एल पण आहे बघा उच्चार. LCD. मग काय तो उच्चारवरती जोर देता येईल. येस, वी हॅव बॉट ॲन LCD टेलिव्हिजन सेट. व्हेरी गुड. स्टार्ट विथ दी consonant but sound like vowels. That time we use an article. बघा, question number 20. She is staying at hotel in dash small town in Colorado. चलो, सही जा रहे हो सब लोग. काय ना रे? She is staying at हॉटेल आहे ना, हॉटेल आहे. काय ना रे? द. ऍक्च्युली हॉटेल, द ताज हॉटेल म्हटलं असतं तर द आलं असतं. द ताज हॉटेल म्हटलं असतं द आलं असतं, पण हॉटेल कॉमन नाऊन आहे ना. हॉटेल, बुक वगैरे हे काय आहेत. आणि हॉटेल बघा, इथं साऊंड हॉटेल, एचचा साऊंड होतो. हॉटेल बघा, हॉटेल हा काय कॉन्सोनंटचा उच्चार होतो. मग काय ना रे? शी इज स्टेइंग ऍट अ. बघा, अ कुठे कुठे ठिकाणी आहे? ए बघा, सी आणि डी कटला. मग काय बघा, शी इज स्टेइंग ऍट अ कोल हॉटेल इन द का द म्हणतो आपण. इन अ स्मॉल टाउन. द स्मॉल टाउन असतं. इन अ स्मॉल टाउन इन कोलोरॅडो. अ स्मॉल आपण तो अ स्मॉल बॉक्स, अ स्मॉल बुक, अ स्मॉल डिश, अ स्मॉल थिंग आपण म्हणतो. अ स्मॉल इन अ स्मॉल टाउन. अ स्मॉल असतं, द स्मॉल नसतं. अ स्मॉल इश्यू आपण म्हणतो ना. येस, गुड आफ्टरनून रेयांश, यू आर लेट मॅन. चला, हु गॉट 20 आउट ऑफ 20? टेल मी, हु गॉट 20 आउट ऑफ 20 मार्क्स? चला, 20 पैकी 20 कोणाला आलेत? किती आले? 20 क्वेश्चन झाले 20 पैकी. यस, जय, व्हेरी गुड. 18, व्हेरी गुड. 18, ओके. 18 आउट ऑफ 20. पटापट सांगायचं सगळ्यांनी, पटापट सांगायचं. हरी अप. व्हेरी 9 आउट ऑफ 20. ओके ओके, चलो पटापट सांगायचं सगळ्यांनी. क्वेश्चनची क्वालिटी सेम अशीच येतात. व्हेरी गुड कल्लू मॅडम. क्वेश्चन जर तुम्ही एक्झाम दिला असेल, क्वेश्चनची लेवल सेम हीच असते, काय याच्यापेक्षा जास्त असते? ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. याच्या पुढचे बघू आपण. नो वरीज. ज्यांनी पण एक्झाम दिले, क्वेश्चन लेवल हीच असते का जास्त असते, कमी असते? नो वरीज, नो वरीज. जय, करत राहा. आता TCS ची लेवल हीच असते बघा. स्वित्झर्लंड, युरोपियन. बघा, युरोपियन. बघा, युरोपियन ह्या काय आहेत? ई इथं काय आहे? वॉवेल आहे.
पण साऊंड कशाचा आहे, कॉन्सनंटचा आहे. मग कोणता वापरला जातो? थँक्यू. स्वित्झर्लंड इज डॅश. बघा एकाबद्दल बोललेलं आहे, युरोपियन कंट्री. काय नाही तिथं, अ युरोपियन येणार आहे का? बघा ऐकलं का? काय रूल बघा, रूल बघितला, एक वचनी पाहिजे. स्वित्झर्लंड काय एक युरोपीय देश आहे. घेतो ते पण घेतो, थांबा स्टेप बाय स्टेप. आता उद्यापासून आपण काय करू, 4-5 दिवस टीसीएसची क्वेश्चन घेऊ, मग नंतर टॉपिक घेऊ, 2 दिवस पुन्हा टेस्ट. चालेल ना? टेन्स पण घेतो, डोंट वरी, ते पण घेतो स्टेप बाय स्टेप. येस, काय येणार आहे? अ युरोपियन. अ युरोपियन. वेअर इज डॅश पेन दॅट आय हॅवन ब्रॉट यस्टरडे. बघा सामान्य नावावर जोर देण्यासाठी, सामान्य नामावर जोर देण्यासाठी कुठलं आर्टिकल वापरलं जातं? मी आणलेला पेन कुठे आहे तो? वेअर इज डॅश पेन. बघा इथं काय कॉमन नेम आहे, पण मी जो काल पेन आणला तो कुठे आहे? येस, अ पेन जर असतं तर चाललं असतं, पण दॅट बॉट यस्टरडे, ब्रॉट यस्टरडे, मी काल जो पेन आणला तो पेन कुठे आहे? काय येतं? वेअर इज द पेन. बघा वेअर इज द पेन दॅट आय हॅव ब्रॉट यस्टरडे. मी काल जो पेन आणलाय तो पेन कुठे आहे, म्हणून द आला. जस्ट पेन जर असता तर अ पेन आला असतं. ओके, सामान्य नामावर जोर दिला म्हणून द आला. पुढे घ्या. डॅश गोल्ड इज प्रिशियस मेटल. चला कुठला आर्टिकल येणार आहे? ओके, जय, गोपाल, पूनमजी, सुबोध, व्हेरी गुड. बघा ज्यावेळेस मेटल येतं, कुठलंही मेटल, त्यावेळेस कुठलंच आर्टिकल येत नाही. द गोल्ड होत नाही, द सिल्वर होत नाही, द प्लॅटिनम होत नाही, कुठलंच आर्टिकल वापरल्या जात नाही. जस्ट कीप इन माइंड. ओके, कुठलंच आर्टिकल वापरल्या जात नाही. नो आर्टिकल, नन इज नीडेड. ओके, पदार्थवाचक नावासोबत कुठलेही आर्टिकल्स वापरल्या जात नाही. हा, चलो. डॅश इंडियन्स सेंट अ स्पेस क्राफ्ट टू अ मास. बघा जेव्हा आपण एखाद्या नागरिकत्वाबद्दल बोलतो, एखाद्या आपण नागरिक, द इंडिया आपण म्हणतो, अमेरिकन, चायनीज, जॅपनीज, कौन सा आता है? हा तसं येऊ शकतं. द कर्नाटकच गोल्ड, ते शुद्ध. येस, बघा काय म्हणतो आपण, द इंड, काय म्हणतो एखाद्या नागरिकत्वाबद्दल बोलत असेल तर त्यावेळेस कुठलं आर्टिकल? द इंडियन, द पाकिस्तानी, द चायनीज, द नेपाली, काय द इंडियन्स. आणि द हा आर्टिकल्स एक वचनी तसेच अनेक वचनीच्या नावासमोर वापरला जातो. ओके, चलो टेक नेक्स्ट क्वेश्चन. राम हैज कम आउट विदाउट डॅश अम्ब्रेला. द रशियन, व्हेरी गुड. राम हैज कम विदाउट डॅश अम्ब्रेला. जय, किट्टू, गोपाल, शिवानी, गुड गुड. पटापट बताओ बढ़ाओ. अम्ब्रेला आहे काय? एन अम्ब्रेला. अम्ब्रेला एक वचनी पण आहे, वॉवेल्स पण आहे, साऊंड पण आहे. मग काय येणार आहे? येस, एन अम्ब्रेला. राम हैज कम विदाउट एन अम्ब्रेला. अम्ब्रेला. चलो. श्रीलंका इज, बघा हे आयसलँड नसते, आयलँड असतो. याचा उच्चार कसा होतो? आयलँड होतो, आयलँड. पटापट सांगा काय येणार आहे? ते आयसलँड नसतं, ते आयलँड असतं. व्हॉट विल कम, व्हॉट वुड बी द आन्सर? येस, श्रीलंका इज आयलँड. काय? आयलँड. येस, सही जा रहे हो सब लोग, सही सही, वेरी गुड, कीप इट अप. ही इज डॅश ऑनरेबल मॅन इन द लोकॅलिटी. म्हणजे काय? आदर तिथे, आदर म्हणजे लोकांना फेमस आहे. ही इज डॅश, काय येणार आहे? स्टार्ट विथ काय? कॉन्सनंट, बट साऊंड लाईक अ कॉन्सनंट. देन vowels, that time we use what? He is
अन ऑनरेबल, हॉनरेबल नसते ऑनरेबल. ओके, याचा साऊंड कट होतो इथं. ऑनरेबल मॅन इन द लोकॅलिटी, आणि मॅन वापरलंय, एकच वापरलं. ओके, म्हणून काय अ आणि अन एक वचनी मोजता येणाऱ्या सामान्य नामासमोर येतो. मग वॉवेल्स सुरुवात होत असेल तर अन, आणि कॉन्सोनंट सुरुवात होत असेल तर अ. ओके, चलो. दिस इज, बघा, दिस इज डॅश डॅश वन मॅन शो. दिस इज. बाळांनो लाईक करायला का तुम्हाला रे? अरे लाईक करा रे बाळांनो. मनीषा मॅम, चला लाईक केलं तर तुमचे 1,000 रुपये कमी होणार आहेत. चला, एका लाईकचे 1,000 रुपये भेटतात पोरांनो. ओके, तुम्ही सर काय काय भीक मागतायत? हे डॅश बघा, ओ आहे पण इथं उच्चार कसला आहे? वन आहे. स्टार्ट विथ वॉवेल्स बट साऊंड लाईक अ कॉन्सनंट. येस, मग काय येणार आहे? दिस इज अ वन मॅन शो. अ वन मॅन शो. थँक्यू थँक्यू एव्हरीबडी. शेअर पण करत जा तुमच्या ग्रुपला, मित्रमंडळींना. ओके, टेक नेक्स्ट क्वेश्चन. बघा, जेव्हा आपण एखाद्या, बघा, नौदलासमोर काल शिकलो आपण, एखादं आर्मी असे सैन्य दल वगैरे, त्या समोर कुठलं आर्टिकल वापरलं जातं? थँक्यू पूनम मॅम. आपण तो ही विल जॉईन डॅश, बघा, नेव्ही, एअरफोर्स किंवा आर्मी, याच्यासमोर नेहमी द हे आर्टिकल्स वापरलं जातं. द आर्मी, द नेव्ही, द एअरफोर्स. ओके, काल आपण रूल शिकलेलो आहे. मग ही विल जॉईन अ आर्मी नाही, द आर्मी, द इंडियन आर्मी, द पाकिस्तान आर्मी आपण समजतो. ओके, येस, गुड. द आर्मी. चला, पुढचा क्वेश्चन घ्या. माय वाईफ अँड आय हॅव डॅश अपॉइंटमेंट. बघा, अपॉइंटमेंट आहे डॅश, एक आहे वॉवेल्स आहे, उच्चार पण वॉवेल्सचा आहे. माय वाईफ अँड आय हॅव डॅश डॅश अपॉइंटमेंट, काय येणार आहे? चला, पटापट 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 सगळ्यांनी सांगायचंय. काय? वॉवेल्स पण आहे आणि साऊंड पण आहे. मग त्यावेळेस काय वापरतो आपण? ॲन अपॉइंटमेंट. येस, ॲन. येस, ॲन वुड बी अवर आन्सर. चला, 30 पैकी 30 कोणाला आलेत? स्कोर सांगा मला पटापट. टेल मी युअर स्कोर, हरी अप. 30 क्वेश्चन झाले, किती आला स्कोर? हाऊ मेनी मार्क्स यू गॉट? गोपाल 17. ओके, सांगा पटापट. 30 पैकी किती आले? आउट ऑफ 30 किती आलेत? बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. किती आले? कल्याणी मॅडम, पूनम मॅडम, शिवानी. व्हेरी गुड किटू, व्हेरी गुड. तुमचे आता मार्क तर जाणारच नाही आर्टिकल्स मध्ये, जर तुम्ही कालचं लेक्चर आणि हे 50 क्वेश्चन जर प्रॉपरली. आणि व्हेरी गुड वनिता मॅम. हां हां, हे नाही केलं. ओके, क्वेश्चन नंबर 31 बघा, पुढे घ्या. व्हेरी गुड. इंग्लिश इज द मदर टंग ऑफ डॅश. बघा, कुठल्याही भाषे, लँग्वेजच्या समोर आर्टिकल येत नाही. लँग्वेज, भाषेच्या समोर कुठलंच आर्टिकल वापरल्या जात नाही. बघा, इंग्लिश इज द मदर टंग ऑफ द इंग्लिश. बघा, पण ऍक्च्युली द रूल काय आहे? ऑफच्या नंतर द हा आर्टिकल येतो, मला मान्य आहे, पण याला अपवाद आहे की काय? ऑफ अ इंग्लिश, ऑफ द इंग्लिश. लक्षात ठेवा. कुठले? द हिंदी. बघा, द हिंदी कधी ऐकलं का? द मराठी कधी ऐकलं तुम्ही? अपवाद आहे, भाषेच्या समोर कुठलंही आर्टिकल येत नाही. द बेंगॉली कधी ऐकलं? द बेंगॉली लँग्वेज कधी ऐकलं का? द मराठी लँग्वेज कधीच नाही, कुठलंच येत नाही. द चायनीज लँग्वेज, येस, भाषेसाठी नो आर्टिकल येतं. ते काय म्हटलं? इंग्लिश इज अ मदर टंग ऑफ इंग्लिश. नो आर्टिकल काय? नो आर्टिकल येतं.
काय नो आर्टिकल, येस नो आर्टिकल, मी राईट करायचं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. कॉपर इज डॅश, कॉपर इज डॅश युजफुल मेटल. बघा यू काय आहे, वॉवेल आहे, उच्चार कॉन्सनंटचा आहे. इथं काय येणार आहे, कॉपर इज डॅश युजफुल मेटल. क्या नाही, कॉपर इज युजफुल. नो पुन्हा मॅडम रॉंग गया, रॉंग गया. बघा यू, यू बघा यू, यू काय आहे, व्यंजनासारख्या ना कॉन्सनंटचा उच्चार त्याचा युजफुल. आणि अम्ब्रेला बघा, अम्ब्रेला बघा, अम्ब्रेला उच्चार बघा. साऊंड मॅटर्स, साऊंड मॅटर्स, जस्ट कीप इन माइंड गाईज, साऊंड मॅटर्स. काय येणार आहे, येस अ युजफुल. उच्चार मॅटर करतो बाळांनो. कॉपर इज अ युजफुल मेटल. चला पुढे घ्या. डॅश एलिफंट इज द लार्जेस्ट एनिमल. बघा बघा इथं काय येणार आहे, टाका 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 करत चुकी. सब गलत आहे, सब गलत आहे, सब गलत आहे, सब गलत आहे. बघा काय, एलिफंट इज अ लार्जेस्ट एनिमल. बघा एखादा व्यक्ती किंवा त्याच्या जातीबद्दल जर प्रेझेंट करत असेल, व्हेरी गुड. बघा डॅश एलिफंट इज अ लार्जेस्ट लँड एनिमल, म्हणजे जमिनीवर सगळ्यात मोठा काय आहे, कोणाचं प्रतिनिधित्व करतो, त्याच्या एका हत्तीचं नाही, त्याच्या जातीचं, हत्तीच्या जातीचं. काय ना रे, ॲन एलिफंट. जर त्यांनी जर म्हटलं ॲन एलिफंट ओके होता, बट काय म्हणतोय, हत्ती हा काय, डॅश एलिफंट इज द लार्जेस्ट लँड एनिमल, म्हणजे काय सगळ्यात मोठा एनिमल जमिनीवरचा. ओके, मग इथे काय द एलिफंट येईल का, एका समूहाचं किंवा एका जातीचा तो काय करतो, एका प्रवर्गाचा रिप्रेझेंट करतो, म्हणून काय येणार आहे, द हा आर्टिकल वापरला जाणार आहे, समूह किंवा ग्रुप. ओके, वाटल्यास मला यहाँ पे मार्क गए 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 गए, मार्क गए. रूल शिकून घ्या, रूल बघा. कालचा व्हिडिओ ज्याने बघितला नसेल त्यांनी व्हिडिओ बघा पुन्हा, आणि आजचे 50 क्वेश्चन सॉल्व्ह करा, आणि 3 ते बघा 2 ते 3 मार्क फिक्स करून घ्या. 34. हर फादर इज इंडस्ट्रियलिस्ट. बघा इंडस्ट्रियलिस्ट हु इमिग्रेटेड लास्ट इयर. बघा इंडस्ट्रियलिस्ट काय, वॉवेल आहे, साऊंड पण वॉवेलचाच आहे, इंडस्ट्रियलिस्ट. ओके, her father is dash industrialist who immigrated year ago to the USA. काय येणार आहे, an industrialist. ओके, an. ओके, perfect, perfect, very good. Take next question. She is बघा dash best student in the class. कंपॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर कुठलं आर्टिकल वापरलं जातं, मी तुम्हाला क्वेश्चन सोबत रूल सुद्धा आठवण करून देत आहोत. चला काय, द बेस्ट. आपण द बेस्ट काय, द बेस्ट नेहमी येतं. सेमच्या समोर सुद्धा काय, द आर्टिकल. शी इज द बेस्ट, शी इज द बेस्ट स्टुडंट इन द क्लास. चला चला चलो, सुपरलेटिव्ह डिग्री आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या समोर नेहमी काय वापरलं जातं, द हे आर्टिकल वापरलं जातं. टेक नेक्स्ट क्वेश्चन. आय सॉ डॅश ईगल फ्लाइंग इन द स्काय. ई काय, वॉवेल्स आहे इथं उच्च, ईगल. मी काय सांगतो तुम्हाला, उच्चार पण आहे आणि कॉन्सनंट नाहीये, काय वॉवेल्स आहे. मग काय, आय सॉ ॲन ईगल. ईगल म्हणजे काय, गरुड. आय सॉ ॲन ईगल फ्लाइंग इन द स्काय. ॲन काय येणार आहे, ॲन.
चलो चला 20+ लोक लाईव्ह आहे आणि लाईव्ह आहेत आणि फक्त 10च आहेत आपले. चला पुढचा. ही वॉन्ट्स टू बी डॅश. त्याला बनायचं ही वॉन्ट्स टू बी डॅश इंजिनियर. बघा ई काय आहे, वॉवेल्स आहे, उच्चार पण वॉवेल्सचा आहे आणि एकच वचनी आहे. मग काय ही वॉन्ट्स टू बी एन इंजीनियर. उसको क्या बनना है, इंजीनियर बनना है, एन इंजीनियर. वेरी गुड वेरी गुड. सब फटाफट फटाफट फटाफट. शी वॉन्ट्स टू बी एन इंजीनियर. नेक्स्ट क्वेश्चन बघा 38 नंबर क्वेश्चन. दे व्हिजिटेड डॅश ताज महल लास्ट इयर. बघा जगातील एकमेव वस्तूच्या समोर कुठलं आर्टिकल वापरलं जातं, ताजमहल म्हटलं होतं आपण, काल शिकलो होतो. दे व्हिजिटेड डॅश ताजमहल लास्ट. काय येणार आहे, जगातील एकमेव वस्तूच्या समोर कुठलं आर्टिकल येतं, ताजमहल. काय आहे, एकमेव आहे. द ताजमहल, द चायना वॉल, द पिरामिड, द अजंता केव्स. ही वॉज डॅश फर्स्ट पर्सन टू अराईव्ह. तो पहिला व्यक्ती होता. बघा क्रमवाचक संख्या बघा, क्रमवाचक जर असेल 1 2 3 पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा असेल, ही वॉज डॅश फर्स्ट पर्सन. जर क्रमवाचक संख्यामध्ये जर उल्लेख आला असेल तर कुठला आर्टिकल वापरला जातो, क्रमवाचक संख्या पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा 12वा. त्यावेळेस द हे आर्टिकल्स वापरलं तर 1 2 3 4 च्या समोर आर्टिकल येत नाही. ही वॉज द फर्स्ट. क्रमवाचक संख्या येस काय द 1 2 3 4 नाही बरं का. मी पाणी पितो थांबा. 1 मिनिट थांबा पोरांनो. काय येतो, येस द. टेक नेक्स्ट क्वेश्चन. ही इज डॅश इंटेलिजंट स्टुडंट. आय काय वॉवेल्सच आहे, साऊंड पण काय वॉवेल्सचाच आहे. ही इज डॅश इंटेलिजंट स्टुडंट. सबने बताने का है, यस. ही इज ही इज ही इज ही इज व्हेरी गुड. ही इज अँड 3 कसं येईल मॅम. इंटेलिजंट बघा ना काय, आय काय वॉवेल्स आहे, स्वर आहे, उच्चार पण काय स्वराचाच आहे, वॉवेल्सचाच आहे. मग तिथं द कसं येईल, अॅन येईल ना. ही इज अॅन, ही इज अॅन इंटेलिजंट स्टुडंट. तो काय बुद्धिमान हुशार आहे तुमच्यासारखा. ओके चलो चला व्हेरी गुड. कल्याणी मॅडम पार्टी पाहिजे, फिर पार्टी पाहिजे. 40 आउट ऑफ 40 कोणा चले. चला रे चला. हु गॉट 40 आउट ऑफ 40. चला पटापट शेअर युअर स्कोर पटापट सांगा. गोपालजी, गोपाल कालचा व्हिडिओ पुन्हा बघा एकदा. ठीक आहे, लागल्यावर पार्टी काय. ओके नाही आधी ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवा, मग लवकर लागसाल तुम्ही. पार्टी आधी ऍडव्हान्स मध्ये देऊन ठेवा. चला चला पटापट. राक्षस 32 बघा. ज्यांना ही स्कोर बघा. चला 41 नंबरचा क्वेश्चन आहे. ही इज डॅश मोस्ट टॅलेंटेड सिंगर इन द कॉम्पिटिशन. सुपरलेटिव्ह डिग्री, कॉम्पिटेटिव्ह डिग्री, कोणतं आर्टिकल लक्षात ठेवायचंय. ठीक आहे, तुम्ही लेट आलात, कारण तुम्ही लेट आलात. ठीक आहे जाऊ द्या. सुपरलेटिव्ह डिग्री, कॉम्पिटेटिव्ह डिग्री, पटापट. मोस्ट, बेस्ट, बेटर, क्लेवरेस्ट.
हाईएस्ट ये रहता है, उसके सामने कौन सा आर्टिकल आता है? यस. मग सर यम आहे नाही, लक्षात ठेवायचे रूल्स तुम्हाला माहिती पाहिजे. सर नाही म्हणतात सर मग आम्ही लावू, काही लावायची गरज नाहीये, रूल आहे. ही इज द मोस्ट टॅलेंटेड बॉय, मोस्ट हँडसम बॉय, मोस्ट आपण म्हणतो टॉलेस्ट, लॉंगेस्ट. ही इज द मोस्ट talented singer in the competition. Question number 42. She has dash dog and 2 cats. तिच्याकडे एक कुत्रा आणि 2 मांजरी आहेत. मग काय करा तुम्ही, अचिता मॅडम बघा त्यांनी काय करायचंय, जे पण उशिरा त्यांनी व्हिडिओ पुन्हा एकदा कालचा आणि आजचा व्हिडिओ बघायचा आहे आणि कॉमेंट्स मध्ये शेअर तुमचा स्कोर. बघा काय करायचंय, कॉमेंट्स मध्ये तुमचा स्कोर मला सगळ्यांनी शेअर करायचा आहे. जे पण उशिरा आलेत किंवा पुन्हा एकदा तुम्हाला क्रॉस चेक करायचंय, तुमचा काय करायचंय, शेअर युअर स्कोर कॉमेंट्स मध्ये. ऐकलं का? पहिला आपला कन्सेप्ट वाला व्हिडिओ बघायचा आहे कालचा आणि आजचा शेअर करून तुमचे कॉमेंट्स टाकायचे आहेत. काय डॉग, काय कुत्रा एकच आहे ना. शी हॅज अ डॉग. येस या टेस्ट आहे अंबिका मॅडम, टेस्ट आहे 50 मार्काची टेस्ट आहे. काल आपण बघा आर्टिकल शिकलो होतो, टेस्ट आहे टेस्ट. चला काय टेस्ट आहे. आणि तुमची बघा आलं बघा, ही इज डॅश टॉलेस्ट बॉय इन द क्लास. आलं का? पटापट उत्तर सांगा. कल्याणी मॅडम, करण, सुबोध, स्वाती, गोपाल. काय येणार आहे? सुपरलेटिव्ह डिग्री कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या समोर आपण कुठल्या आर्टिकल्स वापरतो? द हे आर्टिकल्स वापरतो. कंट्रोल एस कर. कुठला आर्टिकल येणार आहे? पटापट घ्या. ही इज द टॉलेस्ट. बघा आलं का? कंपॅरेटिव्ह डिग्री आली. येस कंपॅरेटिव्ह डिग्री टॉलेस्ट, लॉंगेस्ट. पुढे घ्या. He came to Ireland as spy. Spy म्हणजे काय? गुप्तचर किंवा हेर. He came to Ireland as spy. काय येणार आहे? सिंग्युलर आहे. येस काय? कॉन्सोनंट आहे आणि एकच वचनी आहे. मग काय? as a spy. येस वनिता मॅम, करण, अंबिका मॅम, पूनम, स्वाती, ग्रेट. जे पण लोक उशिरा जॉईन झाले त्यांनी काय करायचंय, ही टेस्ट चालू आपली 50 मार्काची, पुन्हा व्हिडिओ बघायचा आहे आणि कॉमेंट्स मध्ये तुमचा मला काय टाकायचंय, स्कोर टाकायचा. ओके. कालचा व्हिडिओ कोणी बघितला नाही ते सांगा मला. देयर वॉज अ ब्रोकन क्रिकेट बॅट. बघा देयर वॉज अ ब्रोकन क्रिकेट बॅट. द रिमेन्स ऑफ आर्म चेअर. बघा आर्म, बघा आर्म उच्चार काय? एक आहे वॉवेल्स आहे आणि उच्चार पण कसला आहे? यस तुम्ही लाईव्ह होतात. ठीक आहे चालेल, काही प्रॉब्लेम नाही. येऊ द्या करण. आणि कॉमेंट्स मध्ये तुमचा स्कोर बघायचा की यार खरंच तुमचं हे बघा काय होतं की मग मला सॅटिस्फॅक्शन काय की तुम्हाला समजलं म्हणून तुमचे मार्क आले. बघा ऍज अ टीचर मला आय विल गेट सॅटिस्फॅक्शन दॅट की मी शिकवलं आणि तुमचे मार्क्स आले. देअर वॉज ब्रोकन क्रिकेट बॅट. द रिमेन्स ऑफ बघा डॅश काय येणार आहे? an armchair. an yes an. चला पुढचा क्वेश्चन घ्या. 46 नंबर घ्या. पॅसिफिक ओशन इज अ डिश. बघा इथं दोन आर्टिकल आहे. बघा नद्यांच्या समुद्रांच्या नावासमोर कुठलं आर्टिकल येतं आणि काय? येस कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या समोर कुठलं आर्टिकल येतं? डॅश पॅसिफिक ओशन इज डॅश डीपेस्ट ओशन. हरी अप गाइज. कुठलं येतं? आलं का? नद्यांच्या समुद्रांच्या नावासमोर पॅसिफिक ओशन. द पॅसिफिक ओशन इज द डीपेस्ट ओशन. काय? येस.
नद्यांच्या समुद्रांच्या नावासमोर द हे आर्टिकल्स वापरले जाते. तसेच सुपरलेटिव्ह डिग्री कंपेटिव्हच्या समोर सुद्धा द आर्टिकल्स वापरले जाते. डॅश ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ. ॲडव्हर्टाइजमेंट बघा, ॲडव्हर्टाइजमेंट हे काय आहे, ए वॉवेल्स आहे आणि साऊंड पण वॉवेलचाच आहे. ब्रीफ म्हणजे काय, शॉर्टकट मध्ये असलं पाहिजे. डॅश ॲडव्हर्टाइजमेंट शुड बी ब्रीफ. काय इथं काय, ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. काय ॲन ॲडव्हर्टाइजमेंट बघा, येस ॲन ॲडव्हर्टाइजमेंट. वेरी वेरी गुड, सब सही चल रहे हो. वेरी गुड गाइज, सब सही जा रहे, सब सही जा रहे. टेक नेक्स्ट क्वेश्चन. चला, डॅश सहारा इज इन द नॉर्थन पार्ट ऑफ अमेरिका. बघा सहारा काय आहे, जगातले एकमेव काय आहे, सहारा वाळवंट आहे ना. मग जगातील एकमेव वस्तूच्या समोर काय वापरलं जातं. मी शिकवलं तुम्हाला काल. येस, आय हॅव टॉट यू यस्टरडे. द सहारा. काय द सहारा. चला 48 नंबरचा क्वेश्चन का. अरे यार 48 नंबर गेला. अरे सॉरी, 48 नंबर खाल्ला. आता घ्या 48 नंबर, आता घ्या, तो स्किप झाला. बघा, माय अंकल इज डॅश एमपी. एमपी म्हणजे काय, मेंबर ऑफ पार्लियामेंट म्हणजे खासदार. घ्या घ्या आला. काय ना रे एमपी. बघा एम 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 उच्चार बघा. चला एक वचनी आहे. माय अंकल इज एन एमपी. माझे काका काय खासदार आहेत, एमएलए, आमदार. ओके, येस. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. मग घेऊ दे. मला सांगा, तुम्ही जर आतापर्यंत एक्झाम दिली असेल, बघा दे वेंट ऑन एक्सपिडिशन. बघा एक्सपिडिशन म्हणजे काय, मोहीम. मोहीम. टू डॅश नॉर्थ. बघा दिशांच्या नावा अगोदर. काल आपण बघलो दिशांच्या. बघा द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. यांच्या समोर कुठलं आर्टिकल वापरलं जातं, कुठलं येतं. बघा टू द ईस्ट, टू द वेस्ट, टू द नॉर्थ, टू द साऊथ. काय दे वेंट ऑन डॅश एक्सपिडिशन टू द नॉर्थ. काय टू द नॉर्थ. बघा द कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे, द 3 ठिकाणी आहे. मग काय एक्सपिडिशन. बघा एक्सपिडिशन ई काय. मग आता बघा द इथं पण आहे, इथं पण, इथं पण आहे. ए मध्ये आहे, बी मध्ये आहे, डी मध्ये. मग अपना गेम तो देखते ना कहां पे. ई. ई क्या है, वॉवेल्स है. साउंड भी क्या है, वॉवेल्स का ही है. सो तभी हमारा उत्तर का आत है. एन आणि द कुठे आहे, एन आणि द कुठे आहे, एक ही जगह पे. डी में. कहां पे, डी 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 डी. यस. चला, हाउ वॉज जोश गाइस. चला पटापट सांगा. 30. व्हेरी गुड जय, चांगले मार्क आले. राक्षस व्हेरी गुड. 41. अच्छा मॅडम तुम्ही लेट आलात ना, मदत आलात ना, कारण तुम्ही पण लेट आलात. तुम्ही काय करायचं, जे लेट आलेत त्यांनी काय करायचंय, व्हिडिओ पुन्हा बघायचा आहे आणि मला कॉमेंट्स मध्ये तुमचा शेअर करा प्लीज. मला सांगा आर्टिकल्स आता क्लिअर झालं का. येस, आर्टिकल चॅप्टर क्लिअर झालं का. रेयांश, अंबिका, करण, जय, राक्षस सर चॅप्टर क्लिअर आहे. येस, कल्याणी मॅडम आउट ऑफ व्हेरी गुड. 2 मार्क तर फिक्स झाले की तुमच्या आर्टिकलचे. कुठे वापरायचं कुठे नाही वापरायचं सगळं शेअर केलं. ओ एंड द सब शेयर किया मैंने. थँक्यू करण जी. तुम्ही कालचं करण तुम्ही आर्टिकल सेक्शन पूर्ण बघितलं का, लेक्चर बघा बरं का. हे बघा ज्यांना स्कोर कमी आला त्यांनी काय करायचं, लेक्चर बघायचंय कालचं आणि आजची टेस्ट द्यायची आहे. कुठलं स्वाती मॅडम, कुठला क्वेश्चन. सर माझ्या क्वेश्चनचं आन्सर द्या ना प्लीज. स्वाती मॅडम तुमचं क्वेश्चन कुठलं आहे.
टेन्स पण घेतो. टेन्स आता कधी घेईल, टेन्स मे बी मी तुम्हाला उद्या संडे, उद्या आपलं ट्युसडेचे 2-4 काय होईल टॉपिक आपण काय करू, 4-5 PYQ, 4-5 दिवस PYQ, मे बी थर्सडे फ्रायडे सॅटर्डे. बघा थर्सडे फ्रायडे घेईल मी तुमचं टेन्स. ओके. आता बघा मुलांनी जर रिस्पॉन्स दिला तर शिकवायला मजा वाटते. चला, हाऊ वॉज द सेशन, पटापट सगळ्यांनी क्लिअर करा, सांगा कुठला क्वेश्चन असेल तुमचा. सर माझं क्वेश्चन सर बघून घ्या, कालचा बघून घ्या, कालचा व्हिडिओ आर्टिकल्सचा मी शिकवलाय. आर्टिकल्स 2 लेक्चरमध्ये बघा, 2 लेक्चरमध्ये 2 मार्क फिक्स. चला, सो आय विल बघा भारतामध्ये यवतमाळ जिल्हा आहे हे इंग्लिश मध्ये लिहायला द आर्टिकल्स कुठे येईल बघा. बघा आता मला सांगा कसं येईल. यवतमाळ इज इन द इंडिया, द इंडिया मध्ये येईल. बघा काय येईल, येस यवतमाळ इज इन द इंडिया असं येईल. चलो, सो थांबू का मी, भेटू उद्या दुपारी 1 वाजता. PYQ आणतो आता. नो प्रॉब्लेम. चला चला जेवण करतो आता, ऑफलाईनचे क्लास घ्यावे लागतील. चला बाय, हॅव अ गुड डे.